ही आहे टॅलेंटेड विहा, माझी नात. अगदी लहानपणापासूनच मम्मी पप्पा कामावर गेल्यानंतर मी आजी, माझ्यावर विहाची सगळी जबाबदारी आली. पण मला समाजकार्याचं वेळ असल्यामुळे विहा लहानपणापासूनच माझ्या सानिध्यात आली आणि सगळ्या गोष्टीमध्ये विहाचा पहिला नंबर. मग ती माझी कुठेही लांबच्या प्रवासाची मीटिंग असली तरी विहाचा पहिला नंबर. आश्रमामध्ये जाऊ दे, कोणाच्या वाढदिवसाला जाऊ दे, कोणाच्या लग्न कार्याला जाऊ दे, पक्षाच्या मीटिंगीला जाऊ दे, सामाजिक कार्यक्रम असू दे, जयंतीचा कार्यक्रम असू दे, सगळीकडे विहा माझ्याबरोबर. बरं, नुसती बरोबर राहत नाही तर ती त्या वातावरणाचा पुरेपूर आनंद घेते. आणि माझ्याबरोबर असली म्हणजे माझा सगळा सिनियर सिटीजनचा ग्रुप असतो आणि त्याच्यामध्ये विहा पुरेपूर आनंद घेते. कोणालाही तिचा त्रास होत नाही आणि कोणालाही ती त्रास देखील देत नाही. सगळ्यांबरोबर ती जुळवून घेते. इतकी छान राहते ना की माझ्याबरोबर असणाऱ्या प्रत्येकाला ती हवीहवीशी वाटते. मग तो वाढदिवसाचा कार्यक्रम असू दो, वाढदिवस दुसऱ्यांचे, पण विहाची फुल एन्जॉय असते. तिथे सगळ्यांचं लक्ष वेधून घेईल अशी विहा वागत असते. इथे वाढदिवसाच्या कार्यक्रमामध्ये, दुसऱ्याच्या वाढदिवसामध्ये विहाची फुल एन्जॉय चाललेली आहे. अशा प्रकारे अगदी लहानपणापासूनच विहा खूप टॅलेंटेड होत गेलेली आहे. पेन धरण्याची सवय तिची इतकी छान आहे ना, हातामध्ये पेन धरून अगदी लहानपणापासून तिला कोणीही शिकवलं नाही, पण ती पेन धरून ती इतकी छान पेंटिंग करते ना की नुसती पाहत राहावी. माझा इलेक्शनचा कार्यक्रम असतो, जेव्हा इलेक्शनच्या कार्यक्रमामध्ये प्रचार केले असते किंवा बाहेर जाऊन प्रचार करायचा असतो, त्या कार्यक्रमात देखील विहा माझ्याबरोबर असते. छोट्या घोषणा देण्यापर्यंत व्हिडिओ जर विहाची माझ्याबरोबर चांगली संगती असते. विहाला सगळे जर माझ्याबरोबर लहानपणापासूनच ओळखतात आणि धार्मिक सहलींमध्ये भरपूर आनंद घेते. माझ्याबरोबर असलेला सगळ्या